विठ्ठल कृष्ण भगवान की जय. मांडे भाजणं झालेले आहेत आणि विसोबा खेचर मी बघितलेले. बरं बघितलं त्यावेळेला लक्षात आलं की अरे या तर प्रत्यक्षात विभूती आहेत. प्रत्यक्ष ईश्वराचे आशीर्वाद घेऊन आलेल्या या विभूती आहेत नव्हे, फक्त ईश्वरच आहेत ते. आणि हा विसोबा खेचर हे भरभर भरभर आत गेले आणि अक्षरशः या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाले. आणि बाजूला जे निवृत्तीनाथ मांडे खायला बसलेले होते, लगेच त्यांच्या ताटातले सांडलेलं जे होतं ते खायला लागले. कारण विचार केलेला आहे की माझा जर उद्धार व्हायचा असेल तर मला याच पद्धतीने यांच्या चरणावर नतमस्तक होता आलं पाहिजे. आणि झाले. मग या विसोबा खेचरांना मुक्ताबाईनं उपदेश केलेला. बरं, या मुक्ताबाईंनी फक्त विसोबा खेचरलाच उपदेश केला असं नाही. मग या मुक्ताबाईचे अजून शिष्य कोण आहेत तर चांगा वटेश्वर, चांगदेव. मग आज आपण बघणार आहोत चांगदेव कोण आहेत मुक्ताबाईचे शिष्य. झालं होतं काय की भगवंतानी ही रचना कशी करून आणलेली आहे तर इंद्राणी एकदा मरुदगणाला एक काम सांगितलं आणि मरुदगणाने विचार केला की भगवंतानी म्हणजे इंद्राणी काम सांगितलेलं आहे, आपल्याला ते काम पूर्ण करावंच लागेल. पण होतं काय ना, कधी कधी आपल्याला कुणीतरी काम सांगितलेलं असेल तरी आपण नकळतपणे ते काम विसरतो. बरं, जे अधिकारवाणीचे असतात ना ते विचार करतात की आपण ज्यांना काम सांगितलेलं आहे त्यांनी विसरायला नको. आपणही आपल्या घरामध्ये बघतो ना, मोठ्यांनी कुणीतरी काम सांगितलेलं असेल आणि चुकून आपल्याकडनं ते काम विसरलं तर मोठी मंडळी लगेच रागात येतात. आम्ही सांगितलेलं साधं काम तुम्हाला करता आलं नाही तर. इथं तर इंद्राणी मरुदगणाला काम सांगितलेलं आणि ते मरुदगण ते काम अनाहूतपणे विसरले. आता विसरल्याबरोबर इंद्राला राग आला आणि इंद्राणी मरुदगणाला शाप दिला की तू मर्त्य लोकामध्ये जन्म घेशील. आता मर्त्य लोकात जन्म घेशील म्हटल्याबरोबर एकदम सावध झाले आणि मग म्हणले नाही 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 नाही, माझ्याकडनं चुकून झाला असेल, उशाप द्या. इंद्राणी त्यावेळेला मरुदगणाला उशाप दिला की हरकत नाही आहे, आता माझ्या मुखातून जे निघालेलं आहे ते तर होणारच आहे. मृत्यूलोकामध्ये तुम्हाला मर्त्यलोकामध्ये जन्म घ्यावाच लागणार आहे. परंतु प्रत्यक्षात विष्णुदेव योगमायेसह तुमच्याकडे येतील आणि ती योगमाया ब्रह्मचित्कला मुक्ताबाई आपल्याला उपदेश देईल. सांगून झालं. आणि मग या अहमदनगर म्हणजे आजचा अहिल्यादेवी त्याच्या बाजूला त्या ठिकाणी एक गाव आहे, नारायण डोह नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण आहे. या ब्राह्मणांनी अत्यंत सात्विक पद्धतीने ईश्वराची आराधना केली आणि ती आराधना केली त्यावेळेला पत्नी पण अत्यंत सात्विक आणि त्यांचा विवाह सुद्धा अगदी आपल्या विधीपूर्वक झालेला. आणि जेव्हा गर्भधारणा झाली त्यावेळेला त्यांनी पुसवन नावाचा संस्कार केला. आता पुसवन संस्कार काय आहे तर ज्या वेळेला गर्भ राहतो त्यावेळेला गर्भाला दुसऱ्या किंवा चौथ्या महिन्यामध्ये पहिला संस्कार केला जातो की जेणेकरून बघा आपण जन्म झाल्यानंतर मुलांना संस्कार देण्याचा विचार करतो, परंतु ज्या वेळेला गर्भधारणा झालेली असते त्यावेळेला दुसऱ्या किंवा चौथ्या महिन्यामध्ये हा पुसवण विधी केलेला असेल तर मूळ स्वरूपामध्ये गर्भावर विशिष्ट प्रकारचे संस्कार होतात. तो पुसवण संस्कार झाला आणि या मरुदगणांनी या माता पित्याच्या पोटी जन्म.
दिसायला अत्यंत देखणे. बरं, विशिष्ट संस्कार झाला म्हणजे काय, तर बुद्धी इतकी तलक, आणि म्हणून काय झालं की दिसायला अत्यंत चांगला, हा खूप चांगला आहे चांगला आहे म्हणत म्हणत नाव पडलं त्यांचं चांगदेव. आणि बुद्धी तर तल्लख. बरं, तल्लख बुद्धी म्हणजे काय, तर कोणतंही काव्य दिलं तर ते त्यांनी 3 वेळेला वाचन करायचं, आणि 3 वेळेला वाचन केलं की त्यांचं ते मुखोद्गत व्हायचं. आता प्रत्यक्ष ईश्वराचे आशीर्वाद घेऊन आलेलीच ही विभूती म्हणायला हरकत नाही आहे. मग अभ्यासामध्ये तर अत्यंत तेज. आत्ता आपलं शालिवाहन 21व्या शालिवाहनाच्या वेळेला यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे शालिवाहन शका आता आपलं 21वं सुरू आहे, त्याच्यापूर्वी त्यांचा जन्म झाला. आणि मग व्हायचं काय की अभ्यासात प्रवीण असल्या कारणाने आजूबाजूचे ब्राह्मण वर्ग यायचे, त्यांना विविध प्रकारचं शिक्षण द्यायचं. बरं, त्या शिक्षणामध्ये यांचे 18 पुराण, 6 षटपुराण, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, सगळा अभ्यास होत आलेला. 14 विद्या, 64 कला, सगळ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. मग आता एवढा अभ्यास होत असताना जसं जसं अभ्यास व्हायला लागला तसं तसं त्या अभ्यासाचं तेज यांच्या चेहऱ्यावर करायला लागलं, उमटायला लागलं. मग आजूबाजूचे कोणीतरी लोक यायचे, एवढी विद्वत विभूती, ब्रह्मदेवाचाच अवतार आहे असं म्हणायला लागले लोक. वास्तवात ब्रह्मदेवाचा अवतार या ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ सोपानदेव यांच्याबरोबरच आहे, पण भगवंताचा अवतार म्हणून तशी पण मान्यता मिळायला लागली. बरं, अत्यंत देखणं रूप आणि इतकी विद्वत्ता म्हटल्यानंतर आजूबाजूचे राजरजवाडे सुद्धा दर्शनाला यायला लागले. आणि प्रत्येक जण दर्शनाला आल्यानंतर आता लग्नाचं वय झालं त्यावेळेला इतर लोक यायचे आणि ते म्हणायचे की आमची मुलगी, आपण वडिलांना म्हणायचे की आपल्या घरात स्नुषा म्हणून आली तर आम्हाला जास्त आनंद होईल. लग्नाची बोलणी सुरू होतात. त्यावेळेला या चांगदेवांनी आजूबाजूच्या सगळ्या लोकांना विचारलं की लग्नाची आत्ता काही नाही आहे, आईवडिलांनाही सांगितलं आत्ता लग्नाची काही नाही करायची, सगळ्या विद्या शिकून झालेल्या आहे. बरं, त्या विद्यांमध्ये जारण, मरण, मंत्र, विंचू चावला तर उतरण्याची विद्या, साप चावला तर ती पण उतरण्याची, म्हणजे काहीच शिल्लक राहिलेलं नाही शिकायचं. पण मनामध्ये विचार आला की एक विद्या मात्र नाही, ती म्हणजे योगशास्त्राची. मग योग शिकला पाहिजे. आजूबाजूच्या सगळ्या ज्यांना ज्यांना शिक्षणाचं सगळं माहिती होतं त्या सगळ्यांना बोलून झालं की मला योग विद्या शिकायची आहे. परंतु बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं की छे, आम्हाला कुणालाच योग विद्या येत नाही आहे, कारण ती योगाची विद्या किती अवघड आहे. योग साधला तर ठीक आहे, नाही तर पुन्हा किती वेगळ्या मार्गावर जावं लागतं. योग शिकत असताना एका ठराविक पातळीवर गेलं आणि त्या ठिकाणी थोडी चूक झाली तर पुन्हा पहिलेपासून. मग ही योग साधना भयंकर अवघड आहे, त्यामुळे ती आपल्याला करायची नाही. सगळ्या ब्राह्मण वर्गाने सांगितलं, जे कोणी शिकविणारे होते त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही योग सांगणार नाही, आम्हाला येतच नाही ना. मग तो येत नाही म्हटल्यानंतर पूर्ण आता चर्चा सुरू झाली आहे, कुठं मिळेल कुठं मिळेल. त्यावेळेला त्या चर्चेमध्ये एका ब्राह्मण वर्गाने सांगितलेलं आहे की काशी क्षेत्रामध्ये योग शिकविणारे कुणी असतील तर आपल्याला त्या ठिकाणी ती विद्या प्राप्त होईल. मग मनात विचार आला, आईबाबांना सांगून झालं की मला काशी क्षेत्राला जायचंय, कारण राहिलेला एक योगच मला पूर्ण करायचा. बरं, आता बातमी पसरली आहे की चांगदेव योग विद्या मिळविण्यासाठी काशी क्षेत्राला चाललेले, तीर्थाटनाला चाललेले. आता आपण बघा, कुणीतरी तीर्थाटनाला जात आहे म्हटलं की आपल्याला जसं जमेल तशी आपण, कुणी चरणावर नतमस्तक होतं, कुणी जमेल तेवढं आम्हाला जे दान द्यायचं ते देतो, असं म्हणत योग क्रिया शिकायला जात असताना, योगशास्त्र शिकायला जात असताना तीर्थाटनासाठी जाणाऱ्या चांगदेवांचं
दर्शन घेण्यासाठी राजे रजवाडे आजूबाजूचे गरीब गोर गरीब सगळेजण यायला लागले, जणू एका जत्रेचं स्वरूप झालं. आणि आल्यानंतर ते गोरगरीब जेव्हा बाजूला होते ते म्हणायला लागले, तुम्ही किती पुण्यवान आहात, तुम्हाला सगळं तर येतं, पण तुम्ही काशी यात्रेला चाललात, आमच्या कुठली येऊन नशिबात काशी यात्रा. ते आजूबाजूचे सगळे म्हणतायत आणि देणगे तर भरपूर आलेले आहेत. तेव्हा चांगदेवांनी विचार केला की मला तर या संपत्तीचा एवढा काही मोह नाहीच आहे ना. मग त्या सगळ्या लोकांना विचारले, तुम्हाला काशी यात्रेला येण्याची इच्छा आहे ना? इच्छा असेल तर तुम्ही सगळेजण माझ्यासोबत चला. हा, खर्चाचा काहीच विचार करू नका, मी सगळं खर्च करतो. आता चांगदेवांनी खर्च करण्याची जबाबदारी घेतली. म्हटलं की बाकीचे सगळे लोक त्यांच्या बरोबर तीर्थाटनाला काशी यात्रेला जायला निघाले. अहो, केवढी गर्दी होती, अगदी दिंड्या निघाल्यासारखी. मग जाताना रस्त्यामध्ये लोक भगवंताचं भजन करायचे. ज्या गावामध्ये जाणारे त्या गावामध्ये आधीच बातमी कळायची की चांगदेव काशी यात्रेला निघालेले, तर त्या गावातले लोक यायचे, सत्कार करायचे, तेही देणग्या द्यायचे. भरपूर सारा पैसा, भरपूर सारी संपत्ती सोबत घेत 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 या सगळ्या लोकांना घेऊन चांगदेव काशी क्षेत्रात आला. तिथं आल्यानंतर काशीतल्या सगळ्या ब्राह्मणांशी वार्तालाप झाला आणि त्यांना विचारलं की का हो, तुम्हाला योग येतो का? मला योग शिकायचा, योगशास्त्र शिकायचं. त्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, छे, आम्ही कोणीच योगशास्त्र शिकत नाही येतं. हां, पण एक म्हणाल तर या काशीच्या याच भागामध्ये मागच्या बाजूला ज्या ठिकाणी एक मोठा विवर आहे, त्या विवरामध्ये एक योगी आहे, तो योगशास्त्र शिकवतो, पण बरं का जपून. कारण आत्तापर्यंत तिथं कुणी गेलेलंच नाहीये आणि जो कोणी गेला तो पुन्हा परत वापसच आलेला नाही. आपण काही जाऊ नये, ब्राह्मणांनी सांगितलं, पण आत्तापर्यंत योग शिकविणाराच कोणी मिळालेला नव्हता. आता शिकविणारा मिळाला म्हटल्यानंतर चांगदेवाने विचार केला, आता संधी घालवायची नाही. बाकीचे सगळेजण सांगतात तिथं जात असताना भूत प्रेत साप विंचू सगळे, यांना जारण मारण विद्या येत असल्यामुळे भूत प्रेतांना त्यांनी वश करून घेतलं, इतर प्राण्यांना वश करून घेतलं आणि अशक्य प्राय असणाऱ्या त्या गुहेमध्ये जाण्याचा संकल्प केलेला. आजूबाजूचे जे लोक सोबत आलेले होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही काही कालपर्यंत माझी वाट पहा, समजा मी आलोच नाही तर ही जी संपत्ती ठेवलेली आहे या संपत्तीचा उपभोग घेईपर्यंत तुम्ही सगळेजण इथं थांबा. समजा संपलंच तर आले तसे तुम्ही तुमच्या गावाकडे परत. आणि ते सगळ्या पद्धतीची व्यवस्था करून चांगदेव एवढ्या अडचणींवर मात करून योग विद्या ज्या ठिकाणी शिकविली जाणार आहे त्या गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्या गुहेत प्रवेश केल्याबरोबर कोण आहे म्हणून समाधीस्थ असणाऱ्या त्या योग शिकविणाऱ्या गुरूंनी आवाज दिला. त्यावेळेला अत्यंत हलक्या वाणीमध्ये चांगदेवांनी सांगितलं की मी आपल्या कृपेनेच आपला शिष्य आपल्यापर्यंत आलेला आहे. मंडळी, गुरूंच्या सानिध्यात जेव्हा जायचं असतं तेव्हा अत्यंत नम्रतेनं जायचं असतं. तेवढ्या नम्रतेनं गेले आणि त्याचबरोबर डोळे उघडून त्या विभूतीने बघितलं आणि चांगदेवाला अक्षरशः आलिंगन दिलं आणि सांगितलंय की मी शिकविण्यास तयार आहे. आणि 7 वर्षापर्यंत चांगदेव योगशास्त्र तिथे शिकले. ती विद्या पूर्ण घेतली आणि बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर चांगदेव आल्याचा काशीमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. ते म्हणतात, अहो तुम्ही गेल्यानंतर परत येतात का नाही वाटलं, पण तुम्ही परत आलेला आहात. तुमच्यासोबतचे लोक मात्र काही दिवस पर्यंत वाट पाहून परत गेले. आता चांगदेवांना ही पूर्ण योग विद्या मिळाली आणि योग विद्या मिळाल्यानंतर 1400 वर्षापर्यंत आयुष्य. बरं का, मग
100 वर्ष झाले की काळ न्यायला यायचा. काळ न्यायला आला की हे योग साधनेमध्ये बसायचे, योग धारणा करायची आणि योगामध्ये बसलेला असताना काळ न्यायला आला की ते न्यायचेच नाही, नेता येत नाही. 100 वर्षाचं आयुष्य संपलं, मग दुसरं नाव बदलायचं, असं करत करत 14 वेळेला यमदूत न्यायला आले तर त्यांना वापस पाठवलं आणि 14 प्रकारची नावं धारण केले. दरवेळेला वेगळं नाव आणि ध्यान धारणा सुरू. असं 1400 वर्षपर्यंतचं आयुष्य काढलं. आणि मग मात्र पुन्हा आपल्या गावाकडे जेव्हा परत आलेले तेव्हा तापी पूर्णा संगमेश्वरचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथं आले आणि तिथं राहते झालेले. परंतु ती योग साधना करत असताना जेव्हा या ज्ञानेश्वरांचा पूर्ण वार्तालाप त्यांच्या कानावर गेला की गीतेवर टीका केलेली आहे आणि रेड्याच्या मुखी वेद वदविलेले आहेत, ही बातमी जेव्हा चांगदेवांच्या कानावर गेली त्यावेळेला त्यांना वाटलं की मी तर एवढं सगळं शास्त्र शिकलेलं, सगळ्या विद्या मला येतात आणि हे 14 वर्षाचे, 14-15 वर्षाचे, मी तर 1400 वर्षाचा. आणि मग असं असताना सुद्धा यांना एवढं काय आहे. मग त्यावेळेस त्यांनी तापी संगमेश्वरच्या तिथे राहत असताना आपल्या शिष्यगणांना पाठवलं, अरे तुम्ही जाऊन बघा तर काय. ते म्हणे ते छोटे छोटे बालक आहेत आणि ते या पद्धतीनं कार्य करतात. तोपर्यंत हे ज्ञानेश्वर मौली आणि सगळेजण आळंदीला आलेले होते. आणि आळंदीला जेव्हा आले त्यावेळेला इथं चांगवटेश्वरला चांगदेवांना जेव्हा समजलं त्यावेळेला शिष्यांना पाठवलं आणि शिष्यांना सांगितलं की आपल्याला तुम्ही जाऊन बघा तर खरं काय ती विभूती आहे ते, आपल्याला त्यांना भेटायला जायचं. आणि भेटायला जायचं आहे म्हटल्यानंतर बरं कुणीतरी आलं तर चिठ्ठी तर लिहिली लागते. त्यांनी पत्र लिहिलं, शिष्यांच्या हाती पत्र दिलं, पण पत्र लिहित असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला चिरंजीव लिहावं, लहान आहेत आपल्यापेक्षा, पण चिरंजीव लिहावं ज्ञानेश्वरांना. तर हो रेड्याच्या मुखी वेद वदविले, गीतेवर टीका लिहिली, ज्ञानाने फार मोठे येतं, आपल्यापेक्षा चिरंजीव लिहिता येणार नाही. आणि साष्टांग नमस्कार लिहावा तर वयाने लहान आहेत ना, आपण 1400 वर्षाचे, ते एवढे लहान. मग काय करायचं, काहीच लिहिता येत नव्हतं, कोरच पत्र तसं लिहिलं आणि दिलं. शिष्य आले, त्यांनी आल्यानंतर आमचे गुरुजी आपल्याला भेटायला येणार आहेत हा निरोप दिला. तोपर्यंत चांगदेवाचे 1,00,000 शिष्य होते. प्रत्येक जण कोणत्या तरी कारणासाठी त्यांच्याकडनं विद्या घ्यायचे, म्हणजे एवढे सगळे शिष्य येणार आहेत सोबत. चिठ्ठी बघितली आणि बघितल्याबरोबर मुक्ताबाईंनी सहज ज्ञानदेवांना म्हणते की अरे हा चांगदेव वय वर्ष 1400, पण हा कोरा ते कोराच, म्हणजे यांना काहीच कळत नाही आहे, हा भाग होता त्याच्यामध्ये. परंतु निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की त्या पत्राचं उत्तर मात्र त्यांना जसं समजेल तसं द्यावं. आणि त्यांना समजेल असं पत्राचं उत्तर दिलं. ते 65 ओव्यांमध्ये दिलं. ते आपण चांगदेव 65 या नावानं तो ग्रंथ 65 ओव्यांचा. आणि ते पत्र त्यांना मिळालं. आणि पत्र मिळाल्यानंतर बापरे ही विभूती, आपल्याला यांना भेटायलाच गेलं पाहिजे, परंतु माझा सुद्धा अधिकार यांना कळला पाहिजे. हा मनामध्ये अहंकार आला. पण तो अहंकार आलेली व्यक्ती मी किती मोठा आहे दाखवतात ना. तर ते दाखवत असताना चांगदेवांनी काय केलं तर वाघाला बोलवलं, वाघाला वश केलं, वाघावर बसले आणि हातामध्ये चाबूक घेतला. पण तो चाबूक कुठला, तो सर्पाचा चाबूक घेतला. म्हणजे आता बघा, समोरून एक योगशास्त्र शिकलेले, एवढी विद्या मिळालेले समोर येत आहेत आणि आल्याच भीती वाटेल ना. वाघावर बसलेले आणि हातात सर्पाचा तो चाबूक घेऊन येत आहेत म्हणून. आणि त्या अहंकारामध्ये
त्यांचे शिष्य सोबत, आणि असे येते झाले. ते येत आहेत तोपर्यंत शिष्यांनी इकडं ज्ञानेश्वर माऊलींना, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई या सगळ्यांना संदेश दिला. शिष्य भेटायला येतात आणि ते भेटायला येत असताना आज हे चारही भावंड सकाळच्या वेळेला तिरप्या उन्हाची तिरीप त्या भिंतीवर येते, कोवळ्या उन्हाची तिरीप भिंतीवर येते, कोवळं ऊन खात भिंतीवर बसलेले. आणि सगळेजण म्हणतात आले आले आले. गावामध्ये सगळेजण म्हणतायत बघा ते आलेले आहेत. आणि ते येत आहेत हे बघितलं त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींना चांगदेवाचा अहंकार कमी करायचा होता. त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणतात आपल्याला त्यांना स्वागताला समोर जावं लागेल, आपल्याला भेटायला आलेले होते. त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ज्या भिंतीवर बसलेले होते त्या भिंतीलाच आदेश दिला की हे चाल माय भिंती. आपल्यासाठी ते आलेले, त्यांचं स्वागत आपल्याला करायचंय. त्या शब्दामधून त्या निर्जीव भागामध्ये चैतन्य दिलं आणि भिंत आधरपणे चालायला लागली. समोरून यांचं शिष्यगण आणि चांगदेव येत आहेत. समोर भिंत त्यांच्या स्वागताला झाली आणि ते अफाट अचाट कृत्य या चांगदेवांनी बघितलं. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मी चराचर सृष्टीतल्या सजीवांनाच अंकित करतो, परंतु या विभूतींना, या ज्ञानेश्वर माऊलीनं प्रत्यक्षामध्ये निर्जीव वस्तूंमध्ये चैतन्य दिलेलं आहे. काय महान विभूती आहेत हा विचार आला आणि अक्षरशः त्यांनी चांगदेवांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाले. ज्ञानेश्वरांनी त्यांना उठवलं आणि सांगितलंय की आता आपल्याला शिष्यत्व पत्करायचंय, आता मुक्ताबाई आपल्याला उपदेश देईल. आणि तेव्हा मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश दिला आणि आपलं शिष्यत्व दिलेलं. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईच्या आदेशानेच समाधी घेतलेली आहे. या पद्धतीनं गुरूंचं कार्य केलं आणि त्या कार्यानुसार जे जे शिष्य त्यांच्या सहवासात आले त्या सर्व शिष्यांचा उद्धार केला. याच पद्धतीचा उद्धार भगवंताच्या आशीर्वादानं आपला सुद्धा हो, एवढी आपण प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला वेळ. गोपाल कृष्ण भगवान